नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आउटडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज करूया दिवाळीसाठी खुसखुशीत अशा करंज्या. करंज्याच्या बाहेरच्या पारीसाठी मी इथं घेतलेला आहे बारीक रवा 2 वाटी. त्याच्या दुप्पट म्हणजे 4 वाटी आपण घेणार आहोत मैदा. आणि बारीक रवा आणि मैदा आपण इथे छान एकसारखा मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अगदी कडकडीत असं गरम तुपाचं मोहन अर्धी वाटी. तुपाच्या ऐवजी तुम्ही इथं तेलही टाकू शकता. मी इथे तुपाचा वापर केलेला आहे. तर हे तूप आपण जे गरम आहे ते हलक्या हलक्या हाताने व्यवस्थित सगळ्या पिठाला एकसारखं चोळून घेणार आहोत. बघा, ह्याचा असा हातानेच उंडा व्हायला पाहिजे. त्यानंतर नॉर्मल गार पाण्याने आपण ही कणिक मळून घेणार आहोत. ही कणिक मळताना आपल्याला बऱ्यापैकी घट्ट मळून घ्यायची. तुम्ही बघू शकता फार ढिली नाही मळायची. तर इथं साठा लावण्यासाठी मी घेणार आहे अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटी मैदा. हे आपल्याला छान एकसारखं एकजीव करायचं आहे. तर चला एक एक गोळी घेऊयात आणि करंज्याची आपली जी पारी आहे ती तयार करूयात. त्यासाठी एक मोठा गोळा आपण सगळ्यात पहिल्यांदा घेणार आहोत. अगदी चपातीपेक्षा मोठा असा तो लाटून झाला की त्याच्यावरती मी आपलं मैदा आणि तूप यांचा जो आपण साठा बनवला होता ना, तो साठा आपण एकसारखा हाताने पसरवून घेणार आहोत. हा साठा जर का थोडा म्हणजे लवकर भिजवला गेला तर थोडासा तो घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो तो गरम जागेतच ठेवायचा आणि पातळच टाकायचा. बघा, एका बाजूला मी साठा लावलेला आहे, त्याच्यावरती मी टाकलेली आहे पुन्हा दुसरी एक चपाती, पुन्हा त्याच्यावरती दुसरा साठा लावलेला आहे. आणि ह्यांची आपल्याला छान दाट आणि घट्ट अशी घडी घालून हा जो फोल्ड आहे तो फोल्ड घालून आपल्याला घट्ट असा एक रोल बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने रोल बनवून घेतला आहे. आणि आपल्याला करंज्या जेवढ्या जाड किंवा लहान मोठ्या हव्यात तेवढ्या आकाराप्रमाणे आपण इथे करंजीसाठी गोळे बारीक कट करून घेणार आहोत. तर बघा, इथे मी सुरीने गोळे कट करून घेतलेले आहेत. आणि साठा लावलेली जी बाजू आहे ना, त्याच बाजूला वरती ठेवून आपण ती बाजू लाटण्याने अगदी हलकीशी लाटणार आहोत. बघा, आता जी तुम्हाला करंजीची पारी दिसते त्याच्या वरच्या आणि खालच्या बाजूला साठा लावलेली बाजू आहे, जेणेकरून पदर आपल्याला वरच्या बाजूला सुटतील. तर यामध्ये भरून घेऊयात सारण आणि अगदी हलकासा पाण्याचा हात दाबून किंवा अगदी बिना दाबतासुद्धा कटरने आपल्या छान अशा करंज्या तयार होतात. तर एका मोठ्या पॅनमध्ये आपण ह्या करंज्या तळून घेऊयात आणि त्याही मीडियम आचेवरती. तर इथे मी एकदम मोठा पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये भरपूर असं तेल टाकून मीडियम आचेवर मी एका वेळेला जवळजवळ 4 ते 5 करंज्या तळून घेणार आहे. आपल्याला साधारण एवढ्या करंज्या तळायला 10 मिनटं 8 ते 10 मिनटं लागतात जर आपण मध्यम आचेवरती तळून घेतल्यात तर. तुम्ही जेवढ्या मध्यम आचेवरती करंज्या तळाल तेवढ्या त्या छान खुसखुशीतही होतात आणि पांढरट रंगाने होतात. म्हणजे असं त्यांचा रंग जास्त ब्राऊन किंवा तांबूस होत नाही. तर तुम्ही बघू शकता आपल्या करंजीला किती मस्त पापुदरे सुटलेले आहेत. आपण ज्या साट्याच्या करंज्या बनवल्या होत्या त्या करंज्या एकदम छान पदर सोडणाऱ्या तयार होतात. तर दिवाळीसाठीच्या यम्मी करंज्या रेडी. एन्जॉय.